सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि आता आपण काय करणार आहे की वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पर्सनल फायनान्सकडे आता आपण पाहणार आहोत. म्हणजे कसं की बघा, एक वेळ इन्व्हेस्टमेंटचा आपण जास्तीत जास्त विचार करतो ज्यावेळेस पर्सनल फायनान्स, पैसा, इन्व्हेस्टमेंट, रिटर्न, मग सिक्युरिटी कशात आहे कशात नाही आहे, मग जास्ती रिटर्न आपल्याला कशात भेटेल, कोणता असेट क्लास चांगला कोणता नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण एकंदरीत विचार करतो. हा जसा आपण एका बाजूला विचार करतोय की मला कशातून रिटर्न फायदा जास्ती भेटेल, माझा कोणत्या स्कीम मध्ये जास्ती मला रिटर्न भेटेल वगैरे, हे हे कसं एक टॅक्टिकली आपण विचार करतो. तसंच आपण वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ह्या कन्सेप्टकडे पुन्हा एकदा पाहिलं पाहिजे. तो कोणता पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते आज आपण पाहणार आहोत. ओके, म्हणजे काय करतोय तर ह्या पर्सनल फायनान्सच्या जर्नीमध्ये वाटचाल करत असताना, पर्सनल फायनान्स म्हणजे आपल्या वैयक्तिक आपले 2 रुपये ज्यावेळेस आपल्या खिशात येतात त्या पॉइंट नंतर आपण पैसे कसे खर्च करतो, हा सगळा एंटायर टॉपिक हा पर्सनल फायनान्सकडे येतो. आणि पर्सनल असतं ते ज्याच्या त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो, म्हणून त्याला अतिशय पर्सनल म्हटलं गेलेलं आहे. आणि याला एक थोडंसं सायंटिफिक असेल, थोडंसं एक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपला तो दृष्टिकोन असेल पर्सनल फायनान्सचा, की जो खर्च करताना त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपलं पर्सनल फायनान्स हे कुठंतरी लाईनवरती राहतं. म्हणजेच आपल्याला बऱ्यापैकी आपले गोल्स पूर्ण करता येतात, तो कॉन्फिडन्स प्राप्त होतो. ओके, मग आज तोच कॉन्फिडन्स प्राप्त करण्यासाठी मी ना काही प्रश्नावली घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, भरपूर असे प्रश्न घेऊन आलेलो आहे. आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडीच आमच्या डोक्यात भरपूर प्रश्न आहेत आणि तुम्ही काय घेऊन येताय. तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला कुठेतरी रिलेट होतात की नाही ते पाहायचं आहे. आणि त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही जर चुकीचा विचार करत असाल तर तो दुरुस्त करा, किंवा तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जर तो प्रश्न रिलेट झाला तर तुम्ही लगेच मला प्रश्न विचारू शकताय. ठीक आहे, कमेंट करू शकताय, कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकताय जर हा रिलेट झाला तर. याचा पर्पज काय आहे, हे जे भरपूर मी प्रश्न घेऊन आलो याचा पर्पज काय आहे की हा जर प्रश्न आपल्याला भेडसावत असेल तर याच्यावरती प्रॉपरली मार्गदर्शन घेऊन आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे. तो प्रश्न घेऊन उपयोगाचं नाहीये, प्रश्न घेऊन जगणं उपयोगाचं नाहीये, तर त्या प्रश्नावरती मात करता आली पाहिजे. सो असे काही प्रश्न घेऊन आलेलो आहे. होप त्यातला काही जरी प्रश्न तुम्हाला रिलेट झाले आणि त्याचं उत्तर जरी तुम्हाला प्रॉपरली इथं आपण जे डिस्कस करतोय ते रिलेट झाले तर खऱ्या अर्थानं व्हॅल्यू ऍड होण्याचा प्रयत्न आहे हा. आणि नक्कीच तुमचं पर्सनल फायनान्स हे अजून स्ट्रीमलाईन होईल, अजून स्मूथ होईल, इफर्टलेस होण्याच्या मार्गावरती जाईल. ओके, सो इथं थोडासा डिस्क्लेमर देतोय की हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न डे टू डे लाईफ मध्ये अनेकांची चर्चा केल्यानंतर, डिस्कस केल्यानंतर मला जे आढळले ते मी इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट की मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टीतनं जे मला जे अनुभवाला आलेलं आहेत उत्तर ते मी इथं शेअर करणार आहे. कारण की अनेक चढ उतार मी माझ्याही आयुष्यात अनुभवलेले आहेत. त्याच्यातून मी मार्ग काढत वयाच्या 40 मध्ये मी फायनान्शियली रिटायरमेंट घेतलेले आहे. ज्याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की जो आता एक कन्सेप्ट व्हायरल होतोय आता, म्हणजे गेले 2-4 वर्ष झाले, ज्याच्यावरती बरचच चर्चा केली जाते, तो आहे फायर. तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही. फायर, FIRE, फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर्ड अर्ली. ओके, सो तो कन्सेप्ट मी अनुभवतोय. ठीक आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मी ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कृती करतोय. सो त्याच्यामुळं मी हे थोडस माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच अनम्यूट करून मला विचारू शकताय. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन. एक फॅक्ट किंवा एक कन्सेप्ट घेऊन पुढे जातोय. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न एक कन्सेप्ट घेऊन पुढे जातोय. तो कन्सेप्ट कसा आहे की आपल्या मनामध्ये भीती राहते. ज्यावेळेस भीती असते ही भीती स्वतःला जर टॅकल नाही करता आली तर त्याच्यावरती आपल्याला आपली जी गती आहे श्रीमंतीकडे वाटचाल करत असतानाची आपली जी गती आहे ती गती कुठेतरी इम्पॅक्टेड राहते. ओके, म्हणजे काय होतं बघा, भीती ही कुणाला नसते सांगा, प्रत्येकाला असते. जो जिवंत आहे त्या प्रत्येकाला भीती असते. मग ते प्राणी असू देत, जनावर असू देत, कोणी असू दे.
प्रत्येकाला भीती आहे. आणि भीती आहे ते मेकॅनिझम काही ना काहीतरी आपल्या सिस्टीम मध्ये आहे, म्हणून तर आपण व्यवस्थित सर्व्हाइव्ह करतोय. ठीक आहे. प्रश्न इथं भीतीचा नाहीये. प्रश्न इथं कसा आहे की आपण त्या भीतीला कसं टॅकल करतोय तो प्रश्न आहे. श्रीमंत लोकांना पण भीती राहते, गरिबांना पण भीती राहते, प्रत्येकाला भीती राहते. मग श्रीमंत हे कशा पद्धतीनं त्या भीतीला टॅकल करतात हे अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे. म्हणून भीती हे प्रश्नांच्या माध्यमातून आता आपण समजून घेणार आहोत. दुसरं आहे की या भीतीच्या मागची खरी फॅक्ट काय आहे. म्हणजे आता आपण जे काही भीतीच्या रिलेटेड जे काही प्रश्न घेणार आहोत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्याच्या पाठीमागे फॅक्ट काय आहे हे समजून घेणार आहोत. आणि फॅक्ट समजली की आपल्याला थोडंसं नकळतपणे चित्र स्पष्ट होतं की आपल्याला ऍक्शन काय घ्यायचे आहे ते. ठीक आहे. आणि ह्या दोन्ही लेवलवरती म्हणजे भीती समजून घेऊन त्याच्या मुळाशी जाऊन मुद्दा काय आहे तो समजून घेतला, फॅक्ट कळायची कळाली की आपल्याला फ्रीडमच्या दृष्टीने रस्ते मोकळे होतात. आपण फ्रीडम व्हायला लागतो, फ्री व्हायला लागतो, त्या भीतीपासून मुक्त व्हायला लागतो. आणि हे सातत्यानं केल्यानंतर सातत्यानं आपल्या इन्कम मध्ये वाढ झालेली तुम्हाला अनुभवायला भेटेल. ठीक आहे. पाहूया आपण आता भीती या कॉन्सेप्टच्या रिलेटेड कोणते कोणते मी प्रश्न घेऊन आलेलो आहे. चला. पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला महिन्याचा खर्च भागवणे खूप कठीण जात आहे. ठीक आहे, असू शकते परिस्थिती. काही लायबिलिटी असतील, काही घरातल्या जबाबदाऱ्या असतील, काही भूतकाळातले चुकीचे निर्णय झाले असतील, कुठंतरी पैसे इन्व्हेस्ट केले असतील तिथे बुडले असतील, किंवा एका वेगळ्या असेट क्लासमध्ये पैसे गुंतल्यानंतर कॅश फ्लोच आपल्याकडे लिमिटेड राहतो. म्हणजे घर घेणं, पर्टिक्युलर मी उदाहरणच घेतो. घर घेतलं असेल तर मोस्टली हा कॅश हा ईएमआयच्या स्वरूपात जातो आणि आपल्याला हातात पैसे राहत नाहीत. आणि मग महिन्याचा खर्च भागवणे डिफिकल्ट जातं. मग कुणाला तरी मंथ एंड आला तर मदत घ्यावी लागते, किंवा मदत नाही घेतली तरी थोडंसं काटकसर महिन्याच्या एंडला तर भरपूरच करावी लागते, किंवा शांत बसावं लागतं वगैरे वगैरे. अशी जर मानसिकता असेल तर तुमचा आता हा झाला ही समस्या किंवा ही झाली भीती. ठीक आहे. तर याच्यावरती तुम्हाला मी नेहमी एक एक्सेल शीट शेअर करतोय ज्याच्यामध्ये इन आउटफ्लो ट्रॅकर करणं गरजेचं राहतं हे मी सांगत असतोय. म्हणजे काय आता ह्याच्यावरती आता वर्क अराउंड काय आहे, म्हणजे याच्यावरती सोल्युशन काय आहे. सिंपल सोल्युशन आहे. वेगवेगळे ऍप्स अवेलेबल असतात. ऍपवरती थोडंसं सिक्युरिटी पॉईंट राहू शकतो, मग ऍप मी रेकमेंड करत नाही. पण एक्सेल शीट आहे, एक्सेल शीट असेल नसेल तर सिंपल आपली डायरी आहे, डायरीमध्ये लिहून काढणं गरजेचं आहे. बऱ्याचशाच गोष्टी अशा असतात की आपल्याला न कळतपणे आपण खर्च करतो आणि मंथ एंडला मग आपण आपली तंगी चालू होते. मग ह्याच्यावरती मात करण्यासाठी आपला खर्च लिहून काढणं गरजेचं आहे. हेच ह्याच्यावरती वर्क अराउंड आहे. ज्यावेळेस आपण लिहून काढतो त्यावेळेस न कळतपणे आपल्या चुका लक्षात येतात, आणि हा लिहून काढण्याचा एक्सरसाइज 8-10 महिने तरी कमीत कमी केला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या चुका निदर्शनास आणण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यायची गरजच लागत नाही. आणि मग तेव्हा कुठं मग आपल्या महिन्याचा कॅश फ्लो हा व्यवस्थित लाईनवरती यायला लागतो. आता हे सांगत असताना मला इथे महत्वाचं एक मुद्दाम नमूद करणं गरजेचं आहे. लक्ष्मी, आपल्या लक्ष्मी देवता म्हणतो आपल्या ह्या सगळ्या पैशाच्या देवतेला. तर लक्ष्मी शब्दातच काय आहे बघा, लक्ष मी, माझ्याकडे लक्ष द्या, असं ते म्हणते. मग आपल्याला हा महिन्याचा खर्च भागवणं कठीण जर जात असेल तर आपण ट्रॅकिंग ठेवणं गरजेचं आहे. जे पण काय असतील पैसे, कुठं खर्च करतो, कुठं नाही करतो, कोणाकडून घेतले, दिले, काय गेले, सगळं डोक्यात असतं. त्याच्याऐवजी वही पेन घेऊन लिहिलं गेलं पाहिजे. तेव्हा कुठं स्ट्रीमलाईन व्हायला मदत होते. महिने असं 2-4 महिने, 6 महिने, 8 महिने केले ना, कुठं तर ते स्ट्रीमलाईन व्हायला मदत होते. दुसरं आहे क्रेडिट कार्डचे कर्ज आहे का. आता क्रेडिट कार्ड हे पहा, दोन गोष्टींसाठी वापरू शकतोय. माझा पर्सनल वैयक्तिक असा अनुभव आहे, दोनच गोष्टीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करायचा. अदरवाईज कितीही तुम्ही डिसिप्लिनली वापरत असाल तरी तो त्याचा वापर करायचा नाही. कारण सांगतो, क्रेडिट कार्ड ह्या शब्दातच आहे की आपण काही ना काहीतरी क्रेडिट घेतोय आणि आपण त्याचं युटिलायझेशन करतोय. आपल्या खिशातल्या पैशांच्या अगोदर दुसऱ्यांच्या पैशांचा वापर करतोय. सो हे ना कुठंतरी
अबंडन्सच्या मानसिकतेला अलाईन नाहीये, म्हणजे भरपूर आहे ह्या मानसिकतेला अलाईन नाहीये, भरपूर आहे तर आपलेच खर्च आपल्याच खिशातून का नाही करायला पाहिजे. ओके. मग त्या विचाराला ही कृती कुठंतरी कॉन्ट्रडिक्ट करते, म्हणून क्रेडिट कार्ड वापरायचं नाही. मग दोनच ठिकाणी मला असं वाटतं दोनच ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करायचा. एक, अत्यंत इमर्जन्सीमध्ये मेडिकल एक्सपेन्सेस असेल तर बघा, अचानकपणे मेडिकल एक्सपेन्सेस आलेला आहे आणि त्यावेळेस हॉस्पिटलचं जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते करण्यासाठी तो एक वापर. आणि दुसरं म्हणजे लेट अस से आपण आउट ऑफ स्टेशन आहोत, आपल्या म्हणजे परगावी, पर राज्यात, म्हणजे देशात असेल, तर अशा वेळेस ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपल्याला पैसे पाहिजे असतील तर त्यावेळेस त्याचा आपण वापर करू शकतोय. ह्या दोन्हीही कारणांव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड ज्यावेळेस आपण वापरायचं थांबतो, त्यावेळेस अजून आपण स्ट्रीमलाईन करतो आपल्या ट्रान्झॅक्शन वरती, अजून आपण डिसिप्लिन होण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच अपेक्षित आहे फ्रीडमच्या दृष्टीने वाटचाल करत असताना. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक लोन आहे जे खूप दिवस झाले फिटत नाहीये. ठीक आहे. काही इन्व्हेस्टर आहेत की जे रिसेंटली इन्कम सोर्स चालू केलेला असतोय, एज्युकेशन संपलेलं असतंय, त्यांचा असा प्रश्न आहे की शैक्षणिक लोन आहे पण फिटत नाही, थोडं 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 टाकून वगैरे किती प्रयत्न केला तर ते काही लोन कमी होत नाही वगैरे. सो याच्यासाठी परत डिसिप्लिन आहे, थोडं थोडं करून ते कमी करणं गरजेचं आहे. आणि शैक्षणिक लोन आहे आणि त्याचं मनावरती बर्डन घेऊन उपयोग नाही, का तर त्याच लोनच्या आधारे आपले एज्युकेशन पूर्ण झालेलं असतंय. सो इथं त्या लोनला इमोशनली दडपण न घेता कंटिन्युअसली त्याला धन्यवाद मानले पाहिजेत, कारण की त्या लोनमुळेच तर एक एज्युकेशन झालेलं, आणि एज्युकेशन झाले म्हणून तरी अर्निंग सोर्स निर्माण झालेले. सो मनावरती दडपण न घेता जे पण काही ट्रान्झॅक्शन असतील ते करता आलं पाहिजे. त्याचं दडपण नाही घेऊन उपयोग, अरे माझं लोन भरपूर आहे, लोन भरपूर आहे, लोन किती दिवस झालं फिटत नाही, फिटत नाही. फिटायचं त्यावेळेस फिटलच, पण दडपण नाही घेता आलं पाहिजे. दुसरं आहे, उत्पन्नाच्या मानाने कर्जाचे मॉर्गेज खूप मोठे आहे, म्हणजे उत्पन्न कमी आहे. आणि बरेचसे आता लेटेस्ट आहे मोस्टली माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ज्यावेळेस घर घेण्याचा प्रकार होतो, म्हणजे घर घेतली जाते त्यावेळेस जो काही डाऊन पेमेंट असेल, ईएमआय स्टार्ट करेपर्यंत, ईएमआय स्टार्ट केल्यानंतर पण काही दिवस असेल, नुसतं डाऊन पेमेंट करून होत नाही. घर एकदा ज्यावेळेस पोझिशन भेटतं त्यावेळेस नंतर काही घरातले काही कार्यक्रम असतात, छोटे मोठे खर्च असतात, या सगळ्यासाठी ना अचानकच असं म्हणजे नाही का खर्चाचा पीक आलेला असतोय. मग ईएमआय ऑलरेडी चालू आहे तरी पण मग गोल्ड लोन घ्या किंवा पै पाहुण्यांकडून थोडंसं घ्या, असं करत ना खूप कर्ज उचललं जातं आणि नंतर रिपेमेंट करायला खूप आपली तंगी होते. अशी बरीचशी कंडिशन अनेकांची असते. सो अशा परिस्थितीतून मार्ग काढायला आपली मनस्थिती खूप शांत ठेवणं गरजेचं आहे. आता हे सांगणं सोपं आहे पण प्रॅक्टिकली अनुभवणं खूप कठीण आहे. ओके. मग इथं ना मी थोडासा पॉज घेतो आणि ह्याच्यासाठी ना मी एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मी अतिशय डीप मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा रेफरन्स तुम्हाला इथे देतो. ठीक आहे. सो मी परत इथं स्क्रीन शेअर स्टॉप करतोय आणि तुम्हाला मी हे सांगतोय की एक यूट्यूब चॅनल आहे माझा, भुजंगराव शेळके या नावाने. त्याच्यावरती मी ईएफटी अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निक या कन्सेप्टचा वापर करून मी अनेक ह्या सायकोलॉजिकली गोष्टीतून बाहेर येण्यासाठी, म्हणजे एकीकडे कर्ज भरपूर आहे त्यातून मार्ग काढता येत नाही, मग मनस्थिती कशी ठेवली पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्याच्यातून अनेक कन्सेप्ट मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रॅक्टिकली एक टेक्निक तिथे एक्सप्लेन केलेली आहे की ज्या टेक्निकच्या आधारे तुम्हाला याच्यातून बाहेर पडायला मदत होईल. आता पर्टिक्युलर कर्जाबद्दलच बोलायचं झालं तर हा आहे पहा व्हिडिओ. साधारण 2 वर्षापूर्वी ना हे केलेलं आहे. किती, एक 30-40 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे की कर्जातून बाहेर पडण्यासाठी आपण कशा पद्धतीने टॅपिंग केलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही बघा, अनुभव घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त ठीक आहे, जसं प्रश्न येईल तसं याच्यातले कन्सेप्ट अजून सांगेन, पण तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. ठीक आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं नाहीये. पहा मित्रांनो, रिटायरमेंट ही एक अशी गोष्ट आहे की जिथं त्याचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. एक वेळ घर घ्यायला असेल, कोणती कार घ्यायला असेल किंवा आणि कोणती वस्तू घ्यायला असेल, पर्सनल लोन, होम लोन वगैरे सगळ्या प्रकारचे लोन अवेलेबल आहेत.
मुलांचे एज्युकेशनचे पण काळजी नाही. त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कॅपॅसिटीनुसार त्यांना एज्युकेशन लोन देणारे कंपन्या भरपूर आहेत. ते त्यांच्या जीवावर ते फेडतील पण. पण स्वतःच्या रिटायरमेंटची तरतूद ही पहिल्यांदा आपल्याला करता आली पाहिजे. सो आता भलेही आपल्याला काही अशी तुमची कंडिशन असेल एखाद्याची की हे आता आपण काहीच करू शकत नाही, तर 100, 200, 300, 400, 500 रुपयापासून स्टार्ट करा. पण हे पैसे माझ्या रिटायरमेंटसाठी आहेत, हे पैसे माझ्या रिटायरमेंटसाठी आहेत, असं कुठंतरी तो डिसिजन रिपीट होऊ दे आपल्या ब्रेनमध्ये. सो दॅट आजचा 500 रुपयाचा डिसिजन हा उद्यासाठी 5,000 कधी होईल हे कळणार पण नाहीये. पण आजच नाही कृती केली तर ते 500चं म्हणजे 0 to 500 आणि 500 to 5,000 हा प्रवास होणारच नाही आपला. त्यासाठी रिटायरमेंटला प्रायोरिटी दिली गेली पाहिजे. दुसरं आहे की तुमची बरीच खरेदी ही आवडले म्हणून खरेदी केली या प्रकारात मोडते. मोस्टली पैसे शिल्लक राहत ना, असं शिल्लक राहत नाहीत असं जे म्हणतायत त्यांना माझं सांगणं आहे की हे आवडले म्हणून खरेदी केले. आवडलं, डिसिजन घेतला, आली ती वस्तू आपल्या घरात. सो ह्याच्यासाठी ना एक असं उत्तर आहे किंवा असा एक रामबाण उपाय म्हणू आपण त्याला, की साधारण 48 ते 72 तास वाट पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आवडल्या, खरेदी करायची भरपूर इच्छा झाल्या, तर पॉज घ्यायचा. तो पॉज 48 ते 72 तासांचा घ्यायचा. त्यानंतर पण तुम्हाला जर घेऊ वाटले मग घ्या, पण हा पॉज अत्यंत गरजेचा आणि हाच पॉज आपल्याला फायनान्शियल फ्रीडमकडे घेऊन जाणार आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट करू. हा पॉज जरा खूपच मोठा वाटेल, पण ही एक आपल्याला डिसिप्लिन आहे. ही एक आपल्याला पैसे बचतीचं एक टॅक्ट आहे. टॅक्टिसच्या माध्यमातून आपण पुढे जातो ना, तर एक टॅक्ट आहे. 48 ते 72 तास शांत बसायचं. त्याच्यावरती लय खरेदीचं डिसिजन नाही घ्यायचा. त्यानंतर पण जर काय वाटलं डिसिजन घेऊ शकताय. पुढचं आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत व्यसन. खाण्यापिण्याचे म्हणजे पर्टिक्युलर मला व्यसनांबद्दल बोलायचं आहे की तुम्ही उत्पन्नाचा विचारच करत नाही. मोस्टली अनेकांची चर्चा केल्यानंतर माझ्या असं एक लक्षात आलेलं आहे की भरपूर लोक असे आहेत की जे स्वतःच्या ह्या व्यसनांसाठी भरपूर खर्च करतात. आणि ज्यावेळेस डिसिप्लिन इकडे इन्व्हेस्टमेंटचा SIP किंवा म्युच्युअल फंडचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे पैसे नसतो. अरे माझ्याकडे पैसे नाहीत, आत्ताच लाईफ एन्जॉय करा, हे करा, ते करा. असले विचार काय तर ते कोणते तरी बाबा असल्यासारखे लाईफ एन्जॉय केली पाहिजे वगैरे वगैरे असले तत्वज्ञान सांगत असतात. पण इकडं व्यसनांच्या आहारी जाऊन इन्व्हेस्टमेंट करत नाहीयेत. हे खूप डेंजर आहे. एक कॅल्क्युलेशन केलेलं की एका इन्व्हेस्टरच्या नाही का मुलींच्या एज्युकेशनसाठी आपण SIP किती लागते, काय नाही लागते, त्यांच्या हायर एज्युकेशनचं आत्ताचं वय काय, भविष्यात त्यांचं हायर एज्युकेशनला जाईपर्यंत केवढा वेळ आहे, हे कॅल्क्युलेशन केलं. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर असं एका इन्व्हेस्टरच्या लक्षात आलं की जो स्वतः व्यसनांचे म्हणजे पिना असेल किंवा स्मोकिंग असेल याच्यासाठी मंथली जेवढा एक्सपेंडिचर करत होता ना, तेवढ्याच एक्सपेंडिचर मध्ये त्यांचं त्या मुलींचं हायर एज्युकेशन होत होतं. मग हा विचार म्हणजे ऍज अ ऍडवायझर म्हणून डिस्कशन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आला की अरे एवढ्यातच जर हायर एज्युकेशन होत असेल तर मग त्यांनी म्हणजे पुन्हा म्हणजे व्यसनांवरती खर्च करण्यासाठी 10 वेळा विचार करायला ते प्रवृत्त झाले ते. ठीक आहे. सो असं ह्याच्यात उत्पन्नाचा आपला विचार करत नाही, भविष्याचं किती छोट्या अमाऊंट मध्ये आपलं मोठं गोल पूर्ण होत असतंय ह्याचा पण आपण विचार करत नाही. पण हे व्यसनांमागं भरपूर खर्च केला जातो आणि आजचं जगणं हे उद्यावर ढकललं जातं आणि म्हणे आम्ही एन्जॉय करतोय. तसं करणं अत्यंत चुकीचं आहे. आजचं जगणं आजच जगलं पाहिजे. त्याच्यासाठी डिसिप्लिन मध्ये राहिलं ना सगळे गोल पूर्ण होतात. ठीक आहे. सो आता पुढचा प्रश्न, तुमच्या जोडीदारासोबत पैशावरून वाद होतात. पहा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती ऍक्टिव्हली इन्कम करत असतोय त्या फॅमिलीमध्ये किंवा दोन्ही व्यक्ती असतील म्हणजे हजबंड वाईफ, सो जर पैशांवरून वाद होत असतील तर याचा अर्थ त्या म्हणजे लेट अस से श्रीमंतीकडे वाटचाल करतात. दोघं पण प्रचंड मेहनत घेत आहेत. आणि जर पैशांवरून वाद होत असतील तर खऱ्या अर्थानं आपली एक टीम म्हणून म्हणजे श्रीमंतीकडे जाण्यासाठी एक टीम स्पिरिट राहतंय, ते टीम स्पिरिटच राहत नाही आणि त्याचा इम्पॅक्ट परत
उत्पन्नावरती होतोय. म्हणजे कामाच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण फोकसली काम करतो तर त्या कामावरती लक्ष लागत नाही, फोकस राहत नाही. जेवढं प्रोडक्टिव्हिटी तिथं द्यायला पाहिजे तिथं देता येत नाहीये आणि त्याचा इम्पॅक्ट परत उत्पन्नावरती होतो आणि परत घरात वाद होत राहतात. असं कुठंतरी एक दुष्टचक्र चालू राहतं. सो याच्यासाठी आपल्याला हे समजून घेतलं गेलं पाहिजे की त्याच्या मुळाशी जाता आलं पाहिजे. मग ह्या ठिकाणी एक वर खरावून म्हणा किंवा याचे सोल्युशन काय आहे, तर आपण इथं स्वतःहून डोकं लावायचं नाही. इथं म्हणतात ना, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, सोनाराने कान टोचल्यावर दुखत नाही म्हणतात. ठीक आहे. सो अशा वेळेस आपण तो जो पण काही डिस्कशनचा पॉइंट असेल तो तिथं आपण सोल्युशन द्यायच्या फंदात पडायचंच नाही. तर आपण डायरेक्टली तज्ज्ञाकडे जायचं, तज्ज्ञाची अपॉइंटमेंट घ्यायची, तज्ज्ञाच्या माध्यमातून त्याच्यावरती सोल्युशन घ्यायचं. स्वतः जर आपण सांगायला गेलो असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे वगैरे वगैरे तर अजून शब्दाला शब्द वाढत राहतात आणि सोल्युशन कडे जातच नाही. आपण हे शब्दाला शब्द वाढत राहण्याचाच प्रकार जास्ती करतोय. मग अशा वेळेस सोनारानं कान टोचलेलं दुखत नाही म्हणतात ना, तर ऍडवायझरकडे घेऊन जायचं, ऍडवायझरशी चर्चा करायची जे पण काय असेल ते, आणि दोघंही बांधील राहायचं तो जो काय ऍडवायझर सोल्युशन सांगत असतो त्या सोल्युशनला. असं कुठंतरी ऍक्शन घेतली तर हे वाद कमी कमी होऊन राहतील आणि उत्पन्न वाढवण्यावरती फोकस राहील. ठीक आहे. पुढचं आहे की तुमच्या आर्थिक भविष्याबद्दल तुम्हाला काळजी वाटते. सो ही जी काळजी आहे ही एकाच पॉइंटनं कमी होऊ शकते. पहा, ज्या वेळेस आपले डिसिजन्स हे इन्फ्लेशन बीट करून आपण डिसिजन घेतोय. हा मी काय म्हणतोय ते अत्यंत महत्वाचं आहे. भविष्याची काळजी वाटू नये म्हणून एक कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. तो कन्सेप्ट असा आहे की आपल्याला आपले सगळे डिसिजन्स जे पण काय असतील ते, मग आपण कुठं खर्च करतो, कुठे इन्व्हेस्ट करतो, इन्व्हेस्ट करताना आपण कोणता असेट क्लास निवडतो, त्या असेट क्लासचा रिटर्न असतील, हे सगळे डिसिजन्स हे इन्फ्लेशन पेक्षा जास्तीचे पाहिजेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना इन्फ्लेशन जर 7 आणि 8%, 9% वाढत असेल, एज्युकेशनचं जर 10% किंवा 10%पेक्षा जास्ती आहे, तर ऍटलिस्ट आपली इन्व्हेस्टमेंट ही 8-9%, 10%पेक्षा जास्तीच्या असेट क्लासमध्ये पाहिजे. सो इथं सरळ चित्र स्पष्ट आहे की म्युच्युअल फंड एकमात्र असा असेट क्लास आहे की जो इन्फ्लेशन पेक्षा चांगलं रिटर्न देतो आणि तो 12-14% तरी सहज रिटर्न देतोय. कोणताही तुम्ही स्कीम घेतली तरी 12-14% रिटर्न अप्रिशिएशन आपल्याला भेटते. मग ज्यावेळेस आपले डिसिजन्स हे इन्फ्लेशन पेक्षा जास्ती रिटर्न देणारे असतात, त्या ठिकाणी आपल्याला भविष्याबद्दलची काळजी वाटत नाहीये. प्रोव्हाइडेड इथं अजून एक कंडिशन इथं आहे, ती म्हणजे आपलं जे पण उत्पन्न आहे, जर पगार असेल, एक पगारदार किंवा नोकरदार वर्गाला समोर ठेवून बघू की जे काही उत्पन्न आहे, जो काही पगार आहे, तो इन्फ्लेशन पेक्षा जास्ती आपल्याला तिथं रिटर्न भेटतंय का, म्हणजे तिथं इन्फ्लेशन पेक्षा जास्ती आपले इन्क्रीमेंट होतंय का, हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखाद्या कंपनीत 5-6%, 2%, 4%, 8%पर्यंत रिटर्न किंवा इन्क्रीमेंट भेटत असेल, तर त्या ठिकाणी कन्सिस्टंटली जास्ती वेळ थांबणं हे पण थोडं रिस्की आहे. मग आपल्याला अशा पद्धतीनं कंपनी निवडली गेली पाहिजे की जिथं आपलं अप्रिशिएशन हे इन्फ्लेशन पेक्षा जास्ती पाहिजे. 10-11% आपल्याला इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. तसं जर होत नसेल तर आपल्याला, म्हणजेच समजा 8% होतंय, 7% होतंय, मग आता तुम्ही म्हणाल की मग हे कंपनी कशी बदलायची किंवा हे सगळं कंपनी बदलायचं म्हटलं तर बरेचसे बाकीचे गणित बिघडतात वगैरे वगैरे. मग अशा केसमध्ये वरचा जो काही गॅप आहे तो गॅप तुमच्या शिल्लक असलेल्या वेळेतून तो गॅप भरून काढता आला पाहिजे. आयदर ऑर, एक तुम्ही फुल टाइम नोकरी करताय तर इन्फ्लेशन पेक्षा तिथं इन्क्रीमेंट चांगलं पाहिजे. नसेल तर जो काही गॅप राहतोय 2%, 5%, जो पण काही गॅप राहतोय तो गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला पॅसिव्हली कसा इन्कम जनरेट होईल हे पाहता आलं पाहिजे. असं नको आहे की हा सगळा मोबाईल आहे, नुसतंच आपण रील बघत बसलो, मग ते इन्स्टाचे असेल, युट्यूब शॉर्ट्स असतील, नुसतेच त्या रील्स बघण्यात आपला वेळ घालवलाय, अजिबात उपयोगच नाही. इन्फ्लेशन पेक्षा तिथं पण आपले रिटर्न चांगलेच पाहिजे, तिथली इन्क्रीमेंट हे इन्फ्लेशन पेक्षा जास्तीचेच पाहिजे, तर कुठंतरी हा गेम ट्रॅक वरती राहील आणि मगच खऱ्या अर्थानं भविष्याची काळजी मिटेल.
पहा रिलेट होतंय का ते, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. पुढचा आहे की सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून मार काढणे अवघड वाटते आहे. ह्याच्यासाठी ह्याच्यावरती एकच उत्तर आहे, ते म्हणजे तज्ज्ञाच्या सानिध्यात राहणे. जसं आता मी आय अप्रिशिएट यू ऑल, तुमचं मला कौतुक वाटतं की असं ज्यावेळेस आपण एखाद्या टॉपिकवरती चर्चा करतोय, सेशन घेतोय किंवा एखाद्याच्या संपर्कात येतोय, तर याच्यामध्ये ना वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तोच कन्सेप्ट म्हणजे पैशांचाच विषय वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायला आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन भेटतो. बाकीचे कसे मार्क काढतात, मी काय केलं पाहिजे, मला काय प्रश्न असतील तर मी समोरच्याला म्हणजे त्या तज्ञाला विचारता आलं पाहिजे अपफ्रंटली. ही प्रोसेस कंटिन्यूस ठेवली पाहिजे, तरच मार्ग निघतो. असं मी काहीच करत नाही माझा किंवा मी कुणाला विचारत पण नाहीये आणि मला खूप अवघड वाटतंय असं म्हणणं एकदम चुकीचं आहे. चर्चा केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, मार्क काढला पाहिजे. मग असं कुठंतरी याच्यातनं अं, अनेक रस्ते भेटायला सुरुवात होतील. ठीक आहे. साधारण आता आपण हे किती बघितले, 10 प्रश्न. अजून काही प्रश्न आहेत? सो तुमचे सगळे जगणे संपूर्णपणे पगारावर अवलंबून आहे. हा पण एक डेंजर झोन आहे. पहा, ज्या वेळेस आपलं सगळं डिपेंडन्सी हा इन्कम आपला पगार असेल, पगारावरती जर अवलंबून असेल, तर आपलं बिहेवियर ना भीतीच्या अनुषंगानं राहते, भीतीला ओरिएंटेड राहते, भीती युक्त राहते. भीत भीतच सगळे डिसिजन्स राहतात. मग माझा जॉब गेला तर, मग मी काहीतरी बोललो आणि ते माझ्या बॉसला नाही आवडलं तर, मग बॉस माझं इन्क्रीमेंट कमी देईल, मग मला प्रमोशन नाही भेटणार. सगळं भीतीच्या जवळपासच सगळे विचार घुटमळत राहतात. का? तर आपलं सगळं डिसिजन, सगळं आपलं जगणं हे पगारावर अवलंबून राहतंय. आणि असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण कामाच्या ठिकाणी पण 100% देता येत नाही आपल्याला. का? तर भीतीच आपल्या मनामध्ये बॅकग्राऊंडली म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाजत असते. आणि ह्या भीतीवरती मात करायसाठी खऱ्या अर्थानं पगारा व्यतिरिक्त पण आपल्याला 2-5 रुपये यायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी प्रॅक्टिकली ते आकडे आपल्याला काहीतरी बोलतील, बाबा रे 2 रुपये येतात. भले पगाराच्या तुलनेत ते 0.5% असेल, 0.1% असेल, पण ते येतात. तो कॉन्फिडन्स देतं आपल्याला की एक स्ट्रीम ऑफ इन्कम आहे, पॅसिवली एक स्ट्रीम ऑफ इन्कम येते मला काही ना काहीतरी. असं मग एक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, असं मल्टिपल इन्कम स्ट्रीम पॅसिवली करता यायला पाहिजे, तर कुठंतरी हे पगारावरचं दडपण कमी कमी येईल. म्हणजे आपल्या मनाला कळेल की नाही बाबा, पगारा व्यतिरिक्त पण मला 4 पैसे येतात, आता मला भ्यायची काही गरज नाही. मग माझं म्हणणं कामाच्या ठिकाणी जिथं काही गोष्टी मला नाही म्हणायच्या असतील तर ते मला नाही म्हणता आलं पाहिजे. आणि मला माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तिथं कसं व्हॅल्यू ऍड करून कसं इम्प्रुव्हमेंट करता येईल ह्याचा विचार करता आला पाहिजे. मग ज्या वेळेस आपण स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कॉन्ट्रीब्युट करतो तिथं कामाच्या ठिकाणी, तिथं नक्कीच त्या कामाची दखल घेतली जाते आणि अजून आपल्याला इन्क्रीमेंट होतं किंवा चांगलं प्रमोशन भेटतं किंवा चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटतात. मग कुठेतरी हे चांगलं चक्र चालू होतं. म्हणजे आपण कामाच्या ठिकाणी चांगलं काम करतो, व्हॅल्यू ऍड करतो, व्हॅल्यू ऍड केलेल्याचं रिकग्निशन भेटतं, रिकग्निशन झालं की अजून आपल्याला 2 पैसे एक्स्ट्रा भेटतात. हे कुठेतरी ही चांगली सायकल चालू होते. पण पगारावरती अवलंबून असलं की भीती राहते, भीती नाही राहिली पाहिजे. ठीक आहे. आय होप हा कन्सेप्ट कळला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हे पगारा व्यतिरिक्त जर काही ऍडिशनल पॅसिवली कमवायचं असेल तर कोणकोणते मार्ग आहेत, काय आहेत? या पॉइंटला मला एकच सांगणं आहे, आपल्या संपर्कात राहा. भरपूर मार्ग तुम्हाला मी सांगू शकेन. ओके. तो पुढचा सेशन किंवा वैयक्तिक मला विचारा, मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन. पुढचा आहे सध्याचा खर्च. म्हणजे मुलांचं शिक्षण असेल, घरातील कोणाचा तरी दवाखान्याचा खर्च असेल, तुम्ही पेलू शकत नाही. म्हणजे एका बाजूला इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असत्या, दुसऱ्या बाजूला मग रोजचा खर्च असेल, मुलांचा एज्युकेशनचा खर्च असेल किंवा दवाखान्याचा घरातल्या कोणाचा तरी दवाखान्याचा खर्च असेल, वडीलधारे असतील किंवा काय असेल, तर त्याच्यामुळं ह्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा असा इथं मुद्दा आहे. सो अशा वेळेस थोडस परत पर्सनल फायनान्स या टॉपिककडं घुसलं गेलं पाहिजे. हा म्हणजे पर्सनल फायनान्स वैयक्तिक आयुष्यामधले जे पण काही डिसिजन्स असतात, जसं आता आपण वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यूनी डिसिजन घेतोय, चर्चा करतोय, प्रश्न विचारतोय, प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय. सो असं जो पण काही खर्च करतोय, मग तो खरंच करणं गरजेचं आहे का, हे परत एकदा तज्ज्ञांच्या संपर्कात येऊन पुन्हा पुन्हा त्याच्यावरती मनन चिंतन केलं गेलं पाहिजे. मग मुलांचा खर्च असेल तर मग कोणती शाळा,
मग शाळा तेवढी गरज आहे का, मग जाण्या येण्याचं ट्रॅव्हलिंग, त्यांचं स्कूल बस वगैरे ह्याच्याबद्दलचे खरंच तेवढी गरज आहे का, प्रत्येक डिसिजन वरती क्रॉस क्वेश्चन करत करत ह्याच्यावरती मार्क काढला पाहिजे. इन्शुरन्स घेतलंय का, इन्शुरन्स नसेल तर इन्शुरन्स पहिला घेतला गेला पाहिजे, सो दॅट दवाखाना किंवा मेडिकल एक्सपेन्सेस कमी करता येईल. असं थोडं इमोशनल, टॅक्टिकल, प्रॅक्टिकल, असं काही ना काहीतरी चर्चा करत ह्याच्यावरनं मार्ग काढला पाहिजे. पुढचं आहे की तुम्ही आजपर्यंत बचत करू शकला नाही, अशी एक सिच्युएशन असते की आजपर्यंत सेव्हिंगच नाही केलं आणि मग त्याचं थोडंसं दबाव राहतो. इथं अजून एक मुद्दा इथं मला सांगायचा आहे की सेव्हिंग जर नाही झालं तर आपल्या मनावरती दडपण येतं. ठीक आहे, हे प्रॅक्टिकली आहे. हे कुणाच्या बाबतीत आहे, जे उत्पन्न कमवतात ते. आता थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जायचं, म्हणजे कॉलेजच्या दिवसांमध्ये जायचं. कॉलेजच्या दिवसांमध्ये कसं आहे की ज्यावेळेस कॉलेजच्या दिवसांमध्ये तर सेव्हिंग वगैरे हा विषयच आउट ऑफ सिलेबस, म्हणजे आपल्याला त्याचं काही देणं घेणंच नाही. आपल्याकडे सेव्हिंग म्हणजे कुठल्या विद्यार्थ्याकडे सेव्हिंगचा काय विषय असतो, काहीच नाही. पण त्यावेळेस सुद्धा आपण जगत होतो, त्यावेळेस सुद्धा आपण खर्च करत होतो. ठीक आहे, आपल्याला सपोर्ट करणारे आपल्याला आपले घरचे होते, आई वडील होते, वडीलधारी होते. पण सेव्हिंग नव्हतं त्यावेळेस, आपल्या कॉन्फिडन्सचा काही संबंध नव्हता. कॉन्फिडन्स हायच असायचा. सेव्हिंगचं आणि कॉन्फिडन्सचं काहीही गणित नव्हतं त्या काळात, म्हणजे विद्यार्थी दशेत. जसजसं इन्कम जनरेट व्हायला लागलं, आपण कमवायला लागलो, त्यावेळेस आपण ह्या सेव्हिंगला कॉन्फिडन्सची नातं जोडायला लागलो. आणि सेव्हिंग नाही तर मग आपण लूज कॉन्फिडन्स वगैरे करायला लागलो वगैरे, किंवा आपल्या कॉन्फिडन्सवरती त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागतो. सो मित्रांनो, इथे हे समजणं गरजेचं आहे की सेव्हिंगचा आणि कॉन्फिडन्सचा तसा काही इम्पॅक्ट, म्हणजे काही रिलेशन नाहीये. सेव्हिंग नसलं तरी सुद्धा फुल कॉन्फिडंटली आपल्याला डिसिजन घेता आले पाहिजेत, आणि हाच कॉन्फिडन्स आपल्याला इन्कम जनरेशन करायला मदत करेल, आणि हेच वाढलेलं इन्कम आपल्याला सेव्हिंग वाढवण्यास मदत होईल. सो जर बचत होत नसेल आणि त्याच्यामुळे तुमच्या कॉन्फिडन्सवरती इम्पॅक्ट होत असेल तर तसं करू नका. पुढचा प्रश्न आहे की पर्सनल फायनान्स शिकण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तुम्हाला तसे फारसे महत्व वाटत नाही. सो बेसिकली आता आपण जे पण काय डिस्कशन करतोय हे सगळं पर्सनल फायनान्स मध्ये येतं. मग हे डिस्कशन करणं, ह्याच्याबद्दल चर्चा करणं, हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला महत्व वाटत नसेल तर कुठेतरी आपली गाडी फायनान्शियल फ्रीडमच्या विरुद्ध टोकाला आहे असं समजायचं आहे. सो खऱ्या अर्थानं जर फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल तर ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. सो टॅक्स बचतीच्या मागे सतत राहतोय. पुढचा प्रश्न आहे की सतत माझा इकडे टॅक्स जातो, इकडे टॅक्स जातो, मग ते रिटर्न ITR मध्ये आपल्याला काढले गेले पाहिजेत वगैरे, असं ते एक थॉट प्रोसेस राहते. सो ह्याच्यामध्ये आपल्याला हे समजून घेतलं गेलं पाहिजे की टॅक्स भरतोय तर येस, अधिकच्या श्रीमंतीसाठी म्हणजे जास्ती श्रीमंत होण्यासाठी आपण पात्र आहोत. ते एक नकळत पात्रताच आहे. टॅक्स भरतोय ना आपण, टॅक्स भरताय ना तुम्ही, तर हे टॅक्सेशन हे एक सर्टन श्रीमंतीचं लक्षण आहे. सो कुठेतरी एक सबकॉन्शियस लेवल आपल्याला ते फील करता आलं पाहिजे की येस, माझ्याकडे कॅश फ्लो चांगला आहे आणि मी योग्य मार्गावरती आहे, हे कुठेतरी फील करता आलं पाहिजे. आता हे परत टिपिकली बोलणं सोपं आहे, पण प्रॅक्टिकली तसं अनुभवणं डिफिकल्ट राहतं. कारण की टॅक्स कट होऊन जी अमाऊंट राहते ती अमाऊंट, म्हणजे नाही, टॅक्स कट झालेलीची जी अमाऊंट राहते ही मोठी अमाऊंट आहे, आणि ती मोठी अमाऊंट डायजेस्ट करणं सहन होत नाहीये बऱ्यापैकी. सो याच्यावरती ना मी अजून एक वर्क अराउंड किंवा एक सोल्युशन आहे. मी परत त्या यूट्यूब चॅनलकडे घेऊन जातो माझ्या, ज्याच्यामध्ये मी ह्या गोष्टीवरती कशी मात करायची ते सांगितलेलं आहे. हा आपला युट्यूब चॅनल. सो इथं आहे बघा, इन्कम टॅक्सचे टेन्शन किंवा ट्राय EFT अधिकची श्रीमंती तयार राहा, हा व्हिडिओ आहे. आयकर भरण्याची भीती वाटते किंवा त्याचा ताण वाटतो का? सो अशा ह्या कन्सेप्टच्या माध्यमातून पण त्या ताणावरती, त्या त्रासावरती आपल्याला मात करता आली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की तुम्ही पर्सनल फायनान्स बाबत सल्ला विचारत नाही. म्हणजे इथं पहा की छोटे छोटे पॉइंट्स आहेत. मी आता अनेक वर्ष पर्सनल फायनान्स ॲडवायझरी करतोय, तर
छोटे छोटे टॅक्टिस, मग कर्ज घेण्याबद्दल असेल, होम लोनचं असेल, वैयक्तिकचं असेल, इन्शुरन्स घेण्याबद्दलचं असेल, म्हणजे कितीतरी अशा छोट्या छोट्या टॅक्टिस आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला मार्ग काढता येतो. मी 2-3 उदाहरण देतो. एक आहे इन्शुरन्स घ्यायचं. बऱ्यापैकी जे एम्प्लॉई लोक आहेत त्यांना असं वाटतं की माझा ऑफिसचा इन्शुरन्स आहे, त्याच्यामुळे मी आपण वैयक्तिक घेत नाही. आणि वैयक्तिक का घेत नाही तर खूप इन्शुरन्स द्यावा लागतो. मुळात इथे एक अशी टॅक्ट आहे की वैयक्तिक तुम्ही मला विचारा, ज्याच्यामध्ये साधारण 25,000 जरी नॉर्मली इन्शुरन्सचा अमाऊंट येत असेल, प्रीमियम येत असेल, तर तो आपल्याला 5 आणि 7 हजार रुपयेपर्यंत खाली करता येतो, कमी आणता येतोय. मग त्या केसमध्ये इन्शुरन्स वैयक्तिक पण नावावरती होतो आणि आपल्याला थोडं ऑफिसचा पण इन्शुरन्स राहतोय. मग त्याच्या सपोर्टच्या माध्यमातून आपल्याला ती रिस्क पण तिथे मिटिगेट होते आणि आपल्याला वैयक्तिक असल्यामुळं तो कॉन्फिडन्स पण राहतो की माझं वैयक्तिक पण आहे आणि ऑफिस मधलं पण आहे. मग 25चा 7-8 हजार रुपयेपर्यंत खाली येणं हे छोटे छोटे टॅक्टिस आहेत. तसंच होम लोनच्या बाबतीत, होम लोनच्या बाबतीत बरेचसे लोक प्रीपेमेंट करतात. जे होम लोन आहे त्याला प्रीपेमेंट करतात का? अरे बापरे, ते कर्ज नको, कर्ज आपल्या डोक्यावर आहे, ते नको बाबा कर्ज, असं म्हणून ते प्रीपेमेंट करतात. पण इथं प्रीपेमेंट करणं फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे थोडं रिस्की डिसिजन आहे. रिस्की म्हणजे तुमची वेल्थ क्रिएट नाही होत त्याच्यामध्ये, हे रिस्क आहे. ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला वेल्थ क्रिएट झाली पाहिजे. जसं कॉर्पोरेट फील्डमध्ये ऍट द एंड ऑफ द डे कंपनीला प्रॉफिट झाला पाहिजे, असे सगळे डिसिजन घेतले जातात. तसंच आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण असा डिसिजन घेतला पाहिजे की ऍट द एंड ऑफ द डे आपला फायदा होतोय का. मग होम लोन हे प्रीपेमेंट करणं ऍट द एंड ऑफ द डे म्हणजे तो फायदा होत नाहीये, वेल्थ नाही क्रिएट होत. मग असे छोटे छोटे टॅक्टिस असतात की जे ऍडवायझरला विचारल्याशिवाय आपल्याला कळत नाही, त्यांच्याशी सल्लामसलत घेतल्याशिवाय कळत नाही. ठीक आहे. सो म्हणून ऍडवायझर असणं गरजेचं आहे, ऍडवायझर जरुरी आहे. ठीक आहे. तुम्हाला अजून काही डिटेल्स याच्याबद्दल विचारायचं असेल तर मला कनेक्ट करू शकताय. पुढचं आहे की पैशाबाबत तुम्ही सहज चर्चा करणे तुम्हाला नको वाटते. एका एका अशाच एका बुकमध्ये असं मी वाचलं की पुरुष लोकांना वैयक्तिक त्यांची आयुष्यातले जे पण काही वैयक्तिक लाईफ मधले जे डिसिजन असतील ते इझिली डिस्क्लोज करतात, इझिली मित्रांमध्ये गप्पा टप्पा मारतात, पण फायनान्स बद्दल मारत नाहीत गप्पा. एवढं बर्डन असतं मनावरती. म्हणजे इतर कितीही पर्सनल गोष्ट असली तर पुरुष मंडळी सहज गप्पाटप्पामध्ये बोलून दाखवतील, पण फायनान्सच्या बाबतीतले ते इझिली बोलू शकत नाहीत, इझिली धाडस करू शकत नाहीत, इतका दबाव असतो. पण तसं पाहायला गेलं तर हे पर्सनल फायनान्स जरी पर्सनल असलं तरी सुद्धा एक एक पॉईंट घेऊन आपल्याला डिस्कस करता आलं पाहिजे, चर्चा करता आली पाहिजे, तर कुठेतरी मार्ग निघतो. पुढचा आहे खर्च केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होतो का. हा, हे पण एक महत्वाची गोष्ट आहे. बऱ्यापैकी डिसिजन्स हे आपल्याला इथं स्टॉप करता येतात की ज्या डिसिजन्स नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. एकदा लक्षात आलं ना की नाही रे बाबा, ह्या ह्या ठिकाणी आपल्याला नाश्ता केला किंवा तिथं जेवण केलं, काय केलं तर तिथं आपल्याला आवडत नाही किंवा पश्चाताप झाल्यासारखं होतं, आपण परत तिथं जात नाहीये. ठीक आहे. तसंच आहे की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घेतली तर पश्चाताप झाला तर ती गोष्ट पुन्हा घ्यायला 1000 वेळा विचार केला गेला पाहिजे. ठीक आहे. सो तसं करत करत स्ट्रीमलाईन करता येते आपले पर्सनल फायनान्स. परत तुमच्या जोडीदारांनी खर्च केलेला तुम्हाला पटत नाही. आता मगाशी एक प्रश्न घेतलाच की आपल्या जोडीदाराबरोबर वादविवाद होतात त्यावेळेस मग काय केलं पाहिजे. हा पण त्याच्याशीच निगडीत असलेला प्रश्न आहे की हे बऱ्याचशाच गोष्टी होतात. मी ज्यावेळेस अनेकांची चर्चा करतो त्यावेळेस हे लक्षात आलेला हा प्रश्न आहे की वाईफला त्याचं डिसिजन्स मला पटत नाहीत, मग पण ते भांडणं होतात म्हणून वाईफ सांगते तसं मला घ्यावं लागतं, असं बरेच जण सांगतात. मग त्यांना माहित असतं की वाईफचा डिसिजन हा चुकीचा आहे पण काही करता येत नाही. सो परत तेच मागाशी जे उत्तर सांगितलं तेच आहे की सोनाराने कान टोचलेलं दुखत नाहीत म्हणतात. तसंच हा टॉपिक आपण तिथं सांगायच्या फंदात पडायचंच नाही. आपण डायरेक्टली ऍडवायझरकडे घेऊन जायचं आणि त्याच्यावरती मार्ग काढायचा. पुढचा आहे तुमचा पगार कमी असल्याने तुम्हाला खूप वाईट वाटतं. हा प्रश्नामधला एवढे आता 20 प्रश्न आपण अनुभवले, 20 प्रश्नांमधला हा मास्टर स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही की जे पण काही पगार येतो तो कमीच आहे असं आपल्याला धारणा होते किंवा असं आपल्याला वाटत असतं. सो इथं ना ह्याच्यावरती मार्क काढायसाठी
हा सायकोलॉजिकली आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे की आपला पगार हा जो पण काय असेल तर तो आल्यानंतर ओके वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. पण कमी आहे ही ज्यावेळेस भावना निर्माण होते त्यावेळेस एक मोठा टॉपिक तो ओपन होतो. तो टॉपिक हँडल करायला, त्या टॉपिक मधून मार्ग काढायला आपल्याला इमोशनल फ्रीडम टेक्निकचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. मग इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून ही कमतरतेची भावना आपल्याला रिलीज करता आली पाहिजे आणि तेव्हाच कुठेतरी याच्यावरती आपल्याला खऱ्या अर्थानं मार्ग काढता येतो. ठीक आहे. सो हा पण मी इथं जस्ट क्ल्यू देतोय, इथं हिंट देतोय की ईएफटी अर्थात इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून आपल्याला ह्या कमतरतेच्या भावनेवरती मार्ग काढता येतो. कसा काढायचा, टॅपिंग कसं करायचं ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, हे तुमचे जर प्रश्न असतील तर नक्की मला कनेक्ट करा. आय विल गाईड ऑन दॅट. पण त्याच्या इतकं प्रभावी कमतरता रिलीज करण्याचं मला तरी माध्यम नाही सापडलेलं. ठीक आहे. सो हे होते साधारण 20 प्रश्न की जे डेली किंवा अनेकांची चर्चा केल्यानंतर पुन्हा पुन्हा येतात. हा प्रश्नांचं इथं प्रश्न आणि त्याची उत्तर देण्याचा, माझ्या अनुभवातून उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्या रिलेटेड काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. कारण आपली ही सगळी जी धडपड आहे ही फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करण्याची आहे. फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करताना ह्या 4 स्टेजेस आहेत. हे मी पुन्हा पुन्हा सांगेन की सो दॅट हे कुठेतरी पुन्हा पुन्हा रजिस्टर होईल, त्याच्यामुळे कृती तर होईल. ओके. नाही का, टीव्हीवर एखादी ऍड पुन्हा पुन्हा आपण बघितली तर कुठं तर ते रजिस्टर होतं, न कळत मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याकडून ते बाईंग होतं, सबकॉन्शियसली बाईंग होतं. का तर कुठं तर ते बंबार्डिंग झालेलं आहे. तसंच हे फायनान्शियल फ्रीडमकडे जाण्यासाठी हे 4 स्टेजेस आहेत. मेन ऍट वर्क, माणूस पैशासाठी काम करतो. मेन अँड मनी ऍट वर्क, माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. इथं प्रॉपरली डिसिप्लिन बाळगली, म्हणजे आता आपण जे काय डिस्कशन केलं तशी ही सगळी डिसिप्लिन बाळगली तर कुठंतरी आपल्या डोक्याचं टेन्शन कमी येतं आणि आपल्या आयुष्यात नेमकं चांगलं काय आहे, आपल्याला का जगलं पाहिजे, हे आपल्याला विचार करायला पुरसत भेटते. आणि हीच फुरसत खऱ्या अर्थानं ओनली मनी ॲट वर्क अँड मॅन इज लिव्हिंग इज पॅशनेट लाईफ ह्या स्टेजला घेऊन जाते. सो हे सगळं मी अनुभवातनं सांगतोय. त्याच्यामुळं कुठंतरी मेन अँड मनी ॲट वर्कला तुम्ही फोकस करा. नक्की तिसरी आणि चौथी स्टेप कधी येईल काय सांगता येणार नाही. पुढचा आहे ज्यावेळेस आयडेंटिफाय युअर व्हाय, म्हणजे तिसरी स्टेज आहे. ह्या स्टेजला थोडासा विचार करणं गेलं पाहिजे, थोडासा अभ्यास केला पाहिजे, स्वतःच्या आवडीनिवडी काय आहे ते जोपासले गेलं पाहिजे. आणि हेच मी साधारण 10 ते 12 वर्षाच्या रिसर्च नंतर हे एक बुक लिहिलेलं आहे. तुमचा इंटरेस्ट असेल तर हे नक्की बुक वाचा. की आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी वेगळं करावंसं वाटतं, पण हे काहीतरी वेगळं म्हणजे नेमकं काय, वेद स्वचा हे बुक तुम्ही वाचा. सो दॅट आपल्याला आपल्या आयुष्यातला का म्हणजे का जगायचं इथनं सुरुवात आहे. ठीक आहे, आपलं चालू आहे, इन्कम आहे, 4 पैसे येतात जातात, फॅमिली आहे, हे ते सगळ्या गोष्टी होतात. पण हे करायचं काय, आनंद आपल्याला कशात आहे, सॅटिस्फॅक्शन कशात आहे, सॅटिस्फॅक्शन पैसा हे सगळ्याच गोष्टी कशात आहेत, हे थोडंसं कुठंतरी बॅलन्स ठेवायचं असेल तर असे विषय आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहेत. ठीक आहे. सो परत आपल्या त्या फायनान्शियल फ्रीडम कडे जर्नी जो आहे, आपली वाटचाल जी आहे त्या वाटचालकडे जाण्यासाठी आपल्याला 3 वेपन्स आहेत आपल्याकडे. SIP केली पाहिजे, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं गेलं पाहिजे, टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि हेल्थ इन्शुरन्स घेतला गेला पाहिजे. सो याच्यातलं कोणतंही वगळून आपली वाटचाल पूर्ण होत नाहीये. हे तिन्ही आपल्याला पाहिजेत. अनाउन्समेंट टॅपिंग क्लब आहे, मी जे EFT बोलत असतोय त्याच्या रिलेटेड आपल्याकडं ग्रुप आहे, टॅपिंग क्लब आहे, त्याच्या माध्यमातून आपण डिस्कशन करत असतोय. तुमचे प्रश्न उत्तर मी हँडल करत असतोय. सो त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आउटफ्लो ट्रॅकर वगैरे हे पाहिजे असेल तर मला कनेक्ट करा. NFO आहे, टाटाचा NFO आहे, तुम्ही हे टाटाचा NFO तुम्ही त्याच्याबद्दलची अधिक माहितीसाठी मला कनेक्ट करा. आणि काही प्रश्न असतील तर विचारा. येस, आय होप हा हे 20 एक प्रश्न तुम्हाला समजले आणि ते तुम्हाला खरंच व्हॅल्यू ऍड झाले. याच्या व्यतिरिक्तही काय प्रश्न असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. ओके. सो भेटूया पुन्हा पुढल्या सेशन मध्ये अजून एका वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण पर्सनल फायनान्स पाहणार आहोत. हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर अनेकांपर्यंत पोहोचायला, अनेकांपर्यंत शेअर करायला मदत करा.
कारण बरीच लोक आहेत आजूबाजूला, किंबहुना तुमच्या घरात मध्ये पण अनेक लोक असू शकतात, मित्र नातेवाईक असे अनेक लोक असू शकतात की ज्यांना ह्या विषयाची अत्यंत गरज आहे. ठीक आहे. सो हा विषय शेअर करायला मदत करा. जे पेराल ते उगवेल हा आपला विचार आहे. आणि तेच तुमच्याही अनुभवाला तुम्हाला ते येईल की जेव्हा तुम्ही इतरांच्या आयुष्यात पूर्ण फुलाची पाकळी या निमित्तानं तुम्ही पेराल त्यावेळेस. ठीक आहे. सो भेटू पुन्हा. धन्यवाद.